नमस्कार सर्वांना. कुकिंग विथ अन्नपूर्णामध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. आज आपण करणार अळकुळ्याची भाजी. अळकुळ घ्यायचं आहे, ते स्वच्छ धुवून घ्यायचं आधी आणि ह्याची आता पानं पण आहेत ती वेगळी सेपरेट करून घेऊयात. पानं आहेत ती काढून झाली आहे. याचा खालचा भाग आहे मुळाचा, तो पण आता कट करून घ्यायचा आणि ज्या पद्धतीत आपण बटाटा सोलतो त्या पद्धतीत आपण याला कट करून घ्यायचं आणि बटाट्याच्या सारख्या फोडी करून घ्यायचे. ते ह्यावरची साल आहे ती आपण सुरीनेही काढू शकतो, अशा पद्धतीने निघते, पाहू शकताय. कढईमध्ये 3 चमचे तेल घ्यायचं आहे. त्यामध्ये जिरं, मोहरी आणि लसूण घालून घ्यायचे. एक बारीक चिरलेला कांदा, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, एक बारीक चिरलेला टॅमॅटो आणि छान असं परतवून घ्यायचं आहे कांदा टॅमॅटो. छोटा चमचा हळद घालून घ्यायची आहे. चिरून घेतलेली भाजी ही छान 20 ते 25 मिनटं शिजू द्यायची आणि अधूनमधून परतवून घ्यायची. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. खवणलेलं ओलं खोबरं अर्धी वाटी. तर इथे आपली भाजी छान अशी वाफेवरती शिजली आहे. सर्व करून घेऊयात. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.